वीर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं। डीजे अभय भोईर यांचे इथे शुभागमन झालं। पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन इथे मात्र पंच केला गेलाय। माफ करा, दुसरा चेंडू असेल। पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर सन्मान चालू होता, त्यामुळे आम्ही आत्ता समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न झालेलो आहोत। स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील। फर्स्ट बॉल 4, सेकंड बॉल सिंगल, अशा एकूण 5 धावा। स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर पाहायला मिळेल। तीन चेंडू 6 धावा। चेंडू क्रमांक 4 आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच छोट्या या वेळेला ऑन साइडला खेळलेला फटका। आणि आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। या उडालेल्या गोंधळामध्ये गडी झालाय बाद आणि बसलाय जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाला। निश्चित पहिले 4 चेंडू जर आपण पाहिले तर या वेळेला मात्र सुरेश बाद होताना पाहायला मिळतोय। गोलंदाज रोशनचं चांगलं कमालीचं षटक पाहायला मिळेल, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढच्या 3 चेंडूवर कमबॅक केलं, पुनरागमन केलं आणि जय बजरंग झापवाडी संघाचे जे इरादे आपल्याला पाहायला मिळत होते अगदी पहिल्या चेंडूला तर आपण पाहिलं चौकारानिशी, तर निश्चित आक्रमक शैलीची फलंदाजी होणं अपेक्षित होतं, परंतु तिथे मात्र रोशन आपल्या ट्रॅकवर पुन्हा परत आला, चांगला टप्पा ठेवला आणि तिथे मात्र फलंदाजांना एक सिंगल पेक्षा अधिक काहीही खर्च करून दिलं नाही। या 4 चेंडू झालेत। संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 7 धावा। न्यू बॅटर मैदानाच्या एंटर होईल भावेश। स्ट्रायकिंग एंडला छोट्या, तर सुरेश मात्र डगआउटच्या आडुशाला विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतो। चेंडू क्रमांक 5 वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर रोशन। 7 धावांचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय। पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्लॉट मध्ये आला। क्रिकेटचा क्लास दाखवणारा आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका खेळण्याच्या नादामध्ये हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते। गडी होईल बाद। काय जबरदस्त फटका सजवला। संजय दुर्गे अगदी पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता। षटक क्रमांक 1 ची ते मात्र सांगता होईल आणि पहिलं षटक संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 7 धावा। सुरुवात भारी, अगदी जबरदस्त। पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु त्यानंतरच्या 5 चेंडूवर मात्र बॅकफुटला पाठवलं गेलंय। पुढच्या 5 चेंडूवर कमबॅक केलं गोलंदाज रोशन आणि खर्च केला केवळ आणि केवळ 3 धावा। आणि हे 3 धावा खर्च करत असताना एक धावाच्या स्वरूपातला गडी बाद झाला। एक हिट विकेटच्या रूपाने अशा 2 विकेटचं पतन देखील आपण पहिल्याच षटकामध्ये पाहिलं। निराशाजनक सुरुवात, अडखळत सुरुवात झाली आहे जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाची। आणि एकीकडे मात्र जर आपण पाहिलं तर कुडवली संघाची शानदार सुरुवात, कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे पहिलं षटक आहे। पॉवर प्लेची ही फर्स्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या षटकामध्ये धावांचा रदीप खेचणं अनिवार्यतेची गोष्ट असताना तिथे मात्र केवळ आणि केवळ 7 धावा जमवू शकला तो म्हणजे फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणारा जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडीचा संघ। कुडवली संघाकडनं आता मात्र आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच उद्देश। स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो म्हणजेच भावेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल संजय दुर्गे। कुडवली संघ आपण फार वेळ घेता आहात। प्रत्येक चेंडू नंतरचं तुमचं
वेळ घेणं यावेळेला मात्र आयोजनाला कीळ बसू शकते. उद्देश नावाचा गोलंदाज यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. पहिला चेंडू यावेळेला मात्र भावेचा हा हल्ला क्षेत्ररक्षकानं केली चूक आणि तिथे मात्र एक धाव आली असती, तिथे या 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग झापवाडी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 9 धावा अगदी संथ गतीनं या सामन्यामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतो झापवाडी संघ. आणि या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट जर द्यायचं झालं तर निश्चितपणानं कडवली संघाची गोलंदाजी ज्या पद्धतीनं भेदक मारा सांभाळणारी आहे, समोरच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी आहे, तिथं मात्र अंकुश लावणारी गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणून तर येस, फायनल कॉल. आणि जर 15 मिनिटात पहिली 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर मग मात्र शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, जो तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर डिप्लॉय करता. पुढचा चेंडू इथे मात्र दांडी 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 गुल लेग कटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि आतमध्ये आलेल्या चेंडूनं मात्र यष्ट्यांचा थेट वेध घेतलाय. षटक क्रमांक 2च्या चेंडू क्रमांक 2 वर तिसरा धक्का जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या टीमला. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी, सो इट इज वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव आली आणि एका धाव्याने डबल डिजिट मध्ये एंटर होईल धावसंख्या. ती जय बजरंग झापुवाडीची संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र लोअर फुल टॉस बिरकोंदुला लॉंग लेग क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तिथे मात्र काहीही करू शकणार नाही, चेंडू निघून जाईल सीमा पार. दमदार चौकार. अशा प्रकारच्या फटक्यांची सध्या तरी गरज असेल झापवाडी संघाला, कारण ज्या पद्धतीनं धावफलकाला स्थैर्य स्थावरता आलेली आहे, ज्या पद्धतीनं धावफलक परिपूर्णरित्या थांबलेलं पाहायला मिळतं, ते थांबलेलं धावफलक डोकेदुखीचं कारण बनण्याच्या अगोदर त्या धावफलकाला गतिमानता प्राप्त करणारी फलंदाजी झापवाडी संघाकडनं होणं गरजेचं असेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. दीपकच्या बॅटमधून आलेला हा चौकार निश्चित आत्मविश्वास प्रदान करणारा असेल. यावेळेला देखील फुलटॉस बॉल, खराब चेंडू. उद्देशच्या या गोलंदाजीवर बॅटर दीपकच्या बॅटमधनं सलगचा दुसरा सणसणीत चपराक लगावणारा चौकार. अंपायर साइडने हा रिव्ह्यू घेतला गेलाय फॉर भीम वेस्ट ऑफ हाईट. खऱ्या अर्थाने यावेळेला मात्र चेक केली जाईल.
बिमरचा विचार करता, त्यामध्ये भरपूर प्रकार आहेत बिमरमध्ये देखील. खरं तर आपण वेस्ट ऑफ हाईटलाच बिमर म्हणतो असं नाही. या षटकाचा पुढचा चेंडू इथे मात्र बॅटर दीपक मैदानाच्या आत आल्यापासनं धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण कुडवली संघाकडनं देखील होताना मैदानाच्या आत पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली आणि त्यानंतर कमालीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. यस, वन शॉटचा इशारा येईल अंपायरचा. सो सिंगलच फक्त ऍड होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 3 धावा घेतल्यात. ओके, वन शॉट असेल, 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 20 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल संजय दुर्गे. या खेळाडूला खेळावं लागेल. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. निश्चित एकापेक्षा अधिक तुर्तास तरी काही मिळणार नाही आणि या एकानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 21. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पण लक्षात घ्या, कुडवली संघाला 2 धावांची पेनल्टी जाहीर केली होती. त्यामुळे या 2 धावा आता आपण एकूण टोटल मध्ये ऍड करतोय आणि सुधारित धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 23 धावा. ड्रेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे आणि तो नियम न पाळल्यामुळे खऱ्या अर्थानं कुडवली संघाला ही पेनल्टी दिली गेली. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती आता 23 धावा. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या केवळ आणि केवळ 7 धावा. निश्चित दुसऱ्या षटकामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज उद्देशनं आणि 2 पेनल्टीच्या, अशा एकूण 23 धावा. आता मात्र दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी असमाधानकारक अवस्थेमध्ये सापडलेला जय बजरंग स्पोर्ट झापवाडीचा संघ पुन्हा एकदा कमालीची जोरदार मुसंडी मारतो. षटक क्रमांक 3 राजेशचं पहिला चेंडू, यावर मात्र घणाघाती आघात करण्याचा प्रयत्न होता. सातत्याने संजय दुर्गेंच्या बॅटिंग स्टाईलकडे जर आपण पाहिले तर स्टेप आउट करून खेळणं त्यांना पसंत आहे. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचून त्याला ऑन दी अप करणं, त्याच्यावर जोरदार प्रहार करण्यासाठी पसंती देणारा हा फलंदाज आहे. परंतु त्याच्या विरोधातला हा राजेशचा पहिलाच डॉट बॉल येतो आहे. निर्धाव चेंडूने केली आहे सुरुवात षटक क्रमांक 3 ची आणि याच षटक क्रमांक 3 मधला चेंडू क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजेच कुडवलीचा संघ. राजेश इथे मात्र रडार मध्ये चेंडू आला संजय दुर्गेच्या बॅट मधनं. निश्चित जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल करेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 24-24 24 धावा. थर्ड बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर दीपक. यावेळेला दीपकचा फटका फसला. उंची गाठली, अंतर नाही चेंडून आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज देखील चुकलाय. दीपकला माझ्या मते आपण जर पाहिलं तर दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं असावं. या चांगली गोलंदाजी. एकूण धावा 3 धावून पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा. आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज राजेश यांचं. 40+ हे गोलंदाज आहेत, परंतु मैदानाच्या आत उतरल्यानंतर तरुणालाही लाजवेल असा उत्साह त्यांच्याकडनं पाहायला मिळतो. त्या दर्जाचा खेळ त्यांना त्यांच्याकडनं पाहायला मिळतो. यावेळेला स्टेप आउट केलाय. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. फिरकीचं जाळ विणलं गेलं ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन. सोपंच योगीराज सर यांचा वाईटचा इशारा अतिरिक्तच्या स्वरूपात एका धावेनं पुन्हा एकदा भर पडेल. आणि संघाची धावसंख्या जर आता आपण धावफलकावर पाहिली तर 28 धावा. धावांचा रतीब मात्र वाढताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकांती आपण विश्लेषण केलं होतं तिथे कुठेतरी जय बजरंग झापवाडी संघ बॅकफुटवर पाहायला मिळाला होता, परंतु या क्षणाला संजय दुर्गेच्या बॅट मधनं गोलंदाजाला आभाळ दाखवणारा तुफानी फटक्यानं भारलेला आसमानी षटकार. आणि मी म्हणून मगाशी विश्लेषण केलं की संजय दुर्गे यांच्या फलंदाजीची शैलीच ही आहे. त्यांना स्टेप आउट करून खेळणं आवडतं. टप्प्यापर्यंत पोहोचून त्याला ऑन दी अप अगदी जोरदार प्रहार करणं आवडतं. आणि एकदा टप्प्यात चेंडू आला की त्याचा कार्यक्रम नीट करणं ही जबाबदारी आहे संजय दुर्गेंची. पुढचा चेंडू
याही वेळेला मात्र लो फुल टॉस ऑन साईडला खेळला गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. एकदा धाव निघाली, पुन्हा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये 2 चौकार ठोकणाऱ्या दीपकला मात्र धावबादच्या रूपानं परतावं लागेल माघारी. हा बसलाय 4था धक्का जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाला. एक सिंगल मात्र इथं प्राप्त झाली आहे. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 35 धावा. ज्या पद्धतीने 4 षटकांमध्ये धावा घेणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने 4 षटकांमध्ये आकडा खऱ्या अर्थानं धावफलकावर अंकित करणं गरजेचं आहे, त्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर केला गेला. पहिल्या षटकामध्ये अपयश आलं, परंतु त्या अपयशाला न घाबरता समोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्याचा कार्यक्रम मात्र जारी ठेवला तो जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघानं. या षटकातला पुढचा चेंडू संजय दुर्गे यांच्या बॅट मधनं हा फटका फसला आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये जेल घेण्याची संधी गमावली होती गोलंदाज राजेशनं आणि त्यानंतर पाहिलं धावबाद होण्याच्या चान्सेस आहेत आणि ते धावबाद करताना 5वा धक्का दिला जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या टीमला. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाची धावसंख्या 5 बाद 35 धावा आहे. शेवटचं 1 षटक शिल्लक असेल या पहिल्या डावामधलं. पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीने धावा आल्यात एका विचित्र परिस्थितीमधून संघाला बाहेर काढलं गेलं. दीपकची बॅटिंग तिथे कामाला आली, संजय दुर्गे यांची बॅटिंग तिथे मात्र कामाला आली. त्याचबरोबर निखिल ठोंबरे कुठे असतील तर एकदा हात उंचावून दाखवा. निखिल ठोंबरे कुठे असतील तर एकदा हात उंचावून दाखवा. सुहास दादांना तुमच्याशी काम आहे. हा निखिल दादा, निखिल दादा पहिला चेंडू षटक क्रमांक 4 चा आणि या पहिल्या चेंडूवर गडी होईल बाद. बसेल 6वा धक्का तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या टीमला. खरं तर 35 धावा धावफलकावर आल्यानंतर शेवटच्या या महत्वाच्या निर्णायक षटकामध्ये आपण 50+ कसं जाऊयात या गोष्टीचा प्रयत्न करणं झापवाडी संघाच्या फलंदाजांकडून अनिवार्य असेल आणि तो प्रयत्न मात्र जर फसला गेला तर कुडवली संघ गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र आपला दबदबा निर्माण करेल यामध्ये ते मात्र शंका नाही. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की कुणीही पडद्याच्या आतमध्ये येणार नाही. ती जे खालचा हा थँक्यू सो मच धन्यवाद. ब्लॅक स्क्रीन आपण ज्याला म्हणतो काळा पडदा जिथं लावला मित्रांनो तिथे जे बसलेत त्यांना देखील हात जोडून नम्र विनंती आहे. धन्यवाद आभारी आहे. यावेळेला श्रफल झालेत परंतु जबरदस्त गोलंदाजी लेनचा चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवर मात्र एक धाव देखील येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 36 3 6 36 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर असेल योगेश. योगेश गोलंदाज फलंदाज देखील योगेश. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त स्वरूपात वाईटच्या रूपात 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. मी विश्लेषण करत होतो की 3 षटकांमध्ये चांगल्या धावा धावफलकावर जमवल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला त्याला फायनल टच देताना आक्रमकता अवलंबित करणं फार गरजेचं होतं. इथे मात्र फुल लेनचा चेंडू त्यावर जोरदार प्रहार. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल, चेंडू होईल फील्ड मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 39 3 39 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू योगेशसाठी. यावेळेला मात्र झापवाडीच्या योगेशला कुडवलीच्या योगेशनं केलंय बाद. बसलाय 7वा धक्का.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या शेवटच्या 2 चेंडूंसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय. नवीन फलंदाज असेल बबलू. पाचवा चेंडू यावेळेला लॉंग दी कार्पेट लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. एकदा धाव निघाली पूर्ण. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि अगदी चपळाईनं गतिमानता दाखवत खऱ्या अर्थानं या 2 धावा देखील धावून पूर्ण केल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 41 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवर मोठा फटका येईल का बबल्याच्या माध्यमातून पाहूया. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर ऑफड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. एकदा धावून निघाली पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो आणि बॅट्समन इज सेफ. सो या 2ही धावा कंप्लीट होतील. 4 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी आणि त्याच्या विपक्ष कुडवली संघ आहे. आणि फर्स्ट इनिंग मध्ये झापवाडी संघानं धावा उभा केल्या 43. विजयासाठी कुडवली संघाला आवश्यक असतील 24 चेंडू आणि 44 धावा. खरं तर निसर्गाच्या वातावरणामध्ये आपल्या सुट्टीचा निखळ आनंद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता स्विमिंग पूल, त्याचबरोबर राहण्याची उत्तम व्यवस्था, तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं जेवण, या सगळ्या गोष्टींची दर्जेदार उपलब्धता म्हणजेच संस्कृती फार्म. आपल्या भ्रमंतीचं आणि भ्रमंतीमध्ये निखळ आनंदाचं एकमेव ठिकाण संस्कृती फार्म. पर्यटकांच्या उत्साहाला उधाण म्हणजे संस्कृती फार्म. आपल्या सगळ्या हॉलिडेज ठिकाणाच्या शोधाचा जिथे होतो अंत ते नाव म्हणजेच संस्कृती फार्म. या अवश्य भेट द्या. आम्ही आमंत्रण देतोय. तुम्ही सन्मानानं या, आपल्या सुट्टीचा आनंद घ्या. संस्कृती फार्म. थँक्यू सो मच. चला मैदानाच्या आत गमासानाला होईल सुरुवात, कारण 24 चेंडू आणि 44 धावांची खऱ्या अर्थानं आवश्यकता असेल. ते म्हणजेच पाठलाग करणाऱ्या कुडवली संघाला फायटिंग स्कोर म्हणता येईल. समाधानकारक धावसंख्या उभारली गेली आहे ती जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाकडनं, परंतु तोच कामगिरीचा कित्ता मात्र या वेळेला
बचाव करणारा संघ म्हणून तो पार पाडता येईल का हेही पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर कुडवली संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रोशन, तर बॉलिंग ट्रॅकवर जे बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाकडनं गोलंदाज असेल दत्तू. हेअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला चेंडू यावेळेला मात्र बॅटर अनिलच्या बॅटमधनं हा फटका. चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाज दत्तूकडनं. डॉट बॉल न केली सुरुवात. निश्चित 44 धावांचं रक्षण करत असताना सुरुवातीचं पहिलं षटक हे फार महत्वाचं असेल. या पहिल्या षटकामध्ये जर कुडवली संघाकडनं जास्त प्रमाणातल्या धावा खऱ्या अर्थानं जमवल्या गेल्या तर मग मात्र दबावात असेल झापवाडी संघ. फुल टॉस बॉल यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॅटर अनिलच्या बॅटमधनं हा आलेला फटका दाखवतोय क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल हमखास सीमा पार. कुडवलीकरांचा चौकार. डॉट बॉल आल्यानंतर प्रश्न विचारला दत्तूनं बॅटर अनिलला आणि त्याच प्रश्नाचं तोडीस तोड चोख उत्तर देताना चोखंदळ कामगिरीचा नमुना पेश केला तो बॅटर अनिलनं आणि हा चौकार आला. 44 धावांचं रक्षण करायचं. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स ज्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जिथं मात्र निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक आहे. इथे तुम्हाला इनफिल्ड क्लिअर करून चेंडूला सीमा रेषेचा वेध घेण्यासाठी भाग पाडणं फार महत्वाचं असेल. तिसरा चेंडू. या तिसरा चेंडू वन्स अगेन इनसाइड आउट शॉट. इथे मात्र सातत्यानं अनिल संघाला आशादायी चित्र निर्माण करणारी खेळी अवतरित करतोय. सलगचा दुसरा चौकार आलाय. आगाज केला, यलगार केला, आरंभ प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा. डॉट बॉल न झाला होता परंतु त्यानंतर माग वळून न पाहता दत्तू नावाच्या गोलंदाजावर हल्ला चढवण्याचं काम कुडवली संघाचा सलामीवीर फलंदाज अनिलकडनं. चौथा चेंडू. हवेला मात्र खोलवर टप्प्याचा आणखी एक देखना फटका. सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला परंतु आता क्षेत्ररक्षक तिथं सजवला गेलाय. म्हणून मगाशीच म्हटलं होतं की तुम्ही व्यूहरचना कशी करता, तुम्ही क्षेत्ररक्षण कसं सजवता त्यानुसार तुम्हाला चेंडू डिलिव्हर करणं फार महत्वाचं असतं. इथे मात्र 2 चौकारानंतर या 2 धावा. 4 चेंडू झाले, 10 धावा धावफलकावर अंकित केल्यात. दमदार सुरुवात झाली. प्लेझिंग स्टार्ट पाहायला मिळते. शफल झालेत. यॉर्कर लेनचा चेंडू परफेक्ट अँड प्लेबल यॉर्कर डिलिव्हरी. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर अपयश आलं. चेंडू क्रमांक 2, चेंडू क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक 4 वर आणि त्यानंतर मात्र आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूला मात्र सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चित षटक क्रमांक 1 ची सांगता होईल. 24 चेंडू आणि 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कुडवली संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 धावा. आता समीकरण बदललेलं असेल. 18 चेंडू आणि विजयाकरता 34 धावांची गरज असेल. या 10 धावा अनिलच्या बॅटमधनं आलेले 2 चौकार कोणत्याही प्रकारचा गडी न गमावल्याचं चित्र तुर्तास तरी चांगली सुरुवात करून दिली आहे. आशादायी सुरुवात करून दिलेली आहे आणि या मॅच मध्ये आम्ही अजूनही जिवंत आहोत याचा मात्र भरणा तुर्तास कुडवली संघानं केला. कारण कुडवली संघाकडे आत्मविश्वास आहे. पहिला डाव त्यांच्या गोलंदाजांनी गाजवला. पहिलं षटक जबरदस्त आलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. मधला काळ थोडासा विचलित करणारा ठरला परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज योगेशनं खर्च केल्या केवळ आणि केवळ 8 धावा आणि पुन्हा एकदा कुडवली संघाला या मॅच मध्ये परत आणण्याचं काम गोलंदाज योगेशनं केलं होतं. म्हणून शेवटचं षटक ज्या फॉर्मनं संपवलं गेलं त्याच फॉर्मला पीक केलं इथं मात्र बॅटर अनिलनं आणि पहिल्याच षटकात 2 सणसणीत चौकार देऊन आपल्या डावाची दमदार सुरुवात देखील केली आहे. 18 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण वाचवण्याकरता जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या संघाकडनं षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दिली गेली ती गोलंदाज भावेश. इथे मात्र हे षटक महत्वाचं असेल तुषार मडके कारण या षटकामध्ये भावेशला कमबॅक करावं लागेल. 18-34चं समीकरण. हे षटक जर फार मोठ्या धावा खर्च करणारं ठरलं तर मग मात्र कुडवली संघाचं सहज सोपं असणारं समीकरण आता देखील पुन्हा सुलभ होताना पाहायला मिळाल. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. फुल टॉस बॉल. चुकी केली आहे. सरा बॅटनं खेळलाय फटका. फलंदाजानं लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा कुडवलीकरांना आनंद प्रदान करणारा चौकार. या 4 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये अनिलच्या बॅटमधनं आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. जसा रोशन आला रोशनच्या बॅटमधनं अगदी सुरुवातीला गोलंदाज भावेशचं स्वागत करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 14 धावा. रोशननं देखील इरादे स्पष्ट केलेत. रोशननं देखील पुढे निर्माण होणाऱ्या वादळाची इथे मात्र चाहूल दिले की काय हे पाहावं लागेल. दुसरा चेंडू.
दुसरा चेंडू अगदी थांबलेत, खेळलेत, कट केलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये वेगवान स्वरूपात चेंडू सीमा पार. रोशनच्या बॅट मधनं संघर्ष पिटणारा सलगचा दणदणीत चौकार. या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल की म्हणजेच 18 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाल्यानंतर पार्टनरशिप ब्रेक न होता ज्यावेळेला तुम्ही प्रतिस्पर्ध्या संघाच्या विरोधात खऱ्या अर्थानं रणनीती यशस्वीपणे अंमलात आणता त्यावेळेला मात्र या प्रकारचा आत्मविश्वास तुम्हाला हे क्लासिकल शॉट्स खेळण्यासाठी पुरेसे ठरतात. पाहिलं गुडलेन स्पॉट होता, चेंडू थांबून येतोय तिथे मात्र लेट कट केलं. तर मान नक्षत्र खाली. यावेळेला मात्र फटका फसलाय. कमबॅक करण्याच्या दिशेनं पावलं उचलली गेलेत आणि आपल्यात फॉलो थ्रू मध्ये भावेशनं मगापासून सलगचे 2 चौकार ठोकणाऱ्या बॅटर रोशनला दिलाय चले जावचा नारा आणि कुडवली संघाला हा बसलाय जबरदस्त हादरा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा आणि आता विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर 15 चेंडू विजयाकरता 26 धावांची गरज. 15 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल ती म्हणजेच कुडवली संघाला ही आलेली जी काय विकेट आहे तुषार या क्षणाला जयबजरंग स्पोर्ट्स झापोवाडी संघाला देखील आत्मविश्वास प्रदान करणारी ठरेल. चुकीच्या फटक्यांची ज्यावेळेला निवड होते, मिस टायमिंग शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला विकेटचं पतन मात्र निश्चित असतं. आणि गोलंदाज भावेशने देखील सांगितलंय की आम्ही आमचा संघर्ष देखील थांबवणार नाही आहोत. यावेळेला नव्यानं आलेल्या बॅटर उद्देशनं पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत असणाऱ्या भावेशनं मात्र उद्देशला आल्या आल्या परतीचा रस्ता देखील दाखवला. सलगचा दुसरा धक्का. या पद्धतीनं विकेटचं जर पतन होत राहिलं, या पद्धतीने जर विकेट जात राहिल्या आणि तर मग मात्र 24-44चं जे समीकरण पहिल्या षटकामध्ये सोपं वाटलं, दुसऱ्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूवर देखील सोपं व्हायला सुरुवात झाली. त्याच षटकातल्या चेंडू क्रमांक 3 आणि 4 वर इथे मात्र कोडवली संघाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी ताकदीनिशी सज्ज झालेला दिसून येतो तो जयबजरंग स्पोर्ट्स झापवाडीचा संघ. कमालीचं षटक. पहिल्या 2 चेंडूवर ठेच लागणारे 2 चौकार आल्यानंतर मात्र रस्त्यावर चालताना बघून चालायला सुरुवात केली आहे. 30 सेकंदाच्या आत फलंदाज नवीन फलंदाज मैदानात येणं गरजेचं आहे. निश्चित 26व्या सेकंदाला नवीन फलंदाज इथे मैदानात आलाय, नाहीतर आपल्या नियमाप्रमाणे आपण त्याच फलंदाजाला बाद घोषित करणार आहोत. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजानं 30 सेकंदाच्या आत मैदानात एंटर होणं गरजेचं असेल. 4 चेंडू 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 चेंडूवर सनसनीत चौकार आल्यानंतर चेंडू क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक 4 वर लगातारचे 2 धक्के. आता जर आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकची संधी असेल ती म्हणजेच गोलंदाज भावेश याला विकेट हॅट्रिक साधली जाईल का. यावेळेला मात्र काय जबरदस्त चेंडू. आता तो क्षेत्ररक्षकाची चुकी. चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये थांबणार नाही, मैदानाच्या आत थेट सीमा पार. समालोचक निखिल ठोंबरेंना सलामी देणारा हा आलाय चौकार. निश्चित लेगबाईच्या स्वरूपातला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला कारण अगदी खोलवर टप्पाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू तिथे मात्र मिस्टेक झाल्या. चौकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली 22 धावा. समीकरण बदललंय. 13 चेंडू आणि आता विजयाकरता 22 धावांची गरज. आतापर्यंतचा जो प्रवास 22 धावांचा केलाय तोच प्रवास पुन्हा एकदा उरलेल्या पुढच्या 13 चेंडूंमध्ये करावा लागेल. तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या कुडवली संघाला. जयबजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघ 2 विकेटनं पुन्हा एकदा मॅच मध्ये आला होता. क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. इथे मात्र 13 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतो तो म्हणजेच राजेश. बॉलिंग ट्रॅकवर भावेश. शेवटचा चेंडू स्लो 1 बॉल. आपण जर पाहिलं बॅकहँडचा वापर केला गेला होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि तुर्तास एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 2चा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंमध्ये 44 धावांचा पाठलाग करणाऱ्या कुडवली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा आणि आता विजयाकरता कुडवली संघाला आवश्यक असतील 12 चेंडू 21 धावा. 12-21 हे समीकरण आहे.
चला 12 चेंडू आणि 21 धावांची गरज जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाकडनं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पांडुरंग. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल राजेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल रोशन, माफ करा अनिल, रोशन बाद आहे, अनिल असेल. 12 चेंडू 21 घमासान. षटक क्रमांक 3 मध्ये ज्याची राहील दादागिरी तो मात्र सामन्याच्या विजयावर स्वतःची सांगेल हक्कवारी. फर्स्ट बॉल ऑफ द डू. पहिला चेंडू राजेशच्या बॅटमधनं मोठा फटका. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेत आहे, अंदाज चुकलाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, बॅकअप चांगलं मिळालंय आणि या 2 धावा धावून पूर्ण झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळेल. या 2 धावांनी कुडवली संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 25 धावा. समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू विजयाकरता 19 धावांची गरज. या 11 पैकी सुरुवातीचे जे 5 चेंडू आहेत या 5 चेंडूवर कुडवली संघाला आपला रस्ता मोकळा करावा लागेल, आपला दबाव बाजूला सारावा लागेल. सेकंड बॉल. यावेळेला मात्र राजेशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा घणाघाती आघात. आकाशाला गवसणी घातली आहे, फक्त उंचीनं अंतर मात्र गाठलं गेलं नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर राजेशचा तुर्तास खेळ. कमबॅक केलंय स्पोर्ट्स झापवाडी संघ ज्या इराद्यानं मैदानाच्या आत कामगिरी करताय. येणारा प्रत्येक गोलंदाज एखादा मोठा फटका आला, धावांचा रतीब चालू झाला की पुन्हा एकदा जयबजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाला मॅच मध्ये परत आणण्याचं काम करतोय. कमालीचं प्रदर्शन दोन्ही बाजूनं संघर्ष पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूनं सेम एफर्ट्स लावले जातात, दोन्ही बाजूनं ताकदीचा वापर केला जातोय एकमेकांच्या. झापवाडी संघ आपल्याला फायनल वॉर्निंग असेल, आपण प्रत्येक चेंडू नंतर मीटिंग का करताय? या षटकातला पुढचा चेंडू. समीकरण 10 चेंडू आणि विजया करता 19 धावांची गरज. नवीन फलंदाज. यावेळेला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, आणखी एक धक्का दिला गेलाय. गोलंदाज पांडुरंगनं सलगचा दुसरा धक्का. पांडुरंगनं विकेट घेतले. पांडुरंगची झापवाडीच्या पांडुरंगनं यावेळेला कुडवलीच्या पांडुरंगला माघारीचा रस्ता दाखवलाय. 4 धक्के आतापर्यंत सहन करावे लागलेत आणि या क्षणाला मात्र पांडुरंगला हॅट्रिकची संधी असेल. समीकरण पुन्हा बदलेल. 9 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 25. निश्चित भावेश देखील मागच्या षटकामध्ये ऑन हॅट्रिक होता आपल्याला पाहायला मिळाला आणि हॅट्रिकच्या त्या चेंडूवर तिथे मात्र चौकार गेला क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. इथे मात्र काय घडेल ते पाहावं लागेल. नवीन फलंदाज देवराम यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करतानाचा गोलंदाज दिसतोय पांडुरंग. हॅट्रिकची संधी आहे. या हॅट्रिक साधली जाईल का या स्पर्धेमधली पांडुरंगच्या माध्यमातून ते पाहावं लागेल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी दबदबा निर्माण केला ते मात्र वाखाणण्याजोगा. यावेळेला पुन्हा ऑन साइडला खेळला गेला. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. हॅट्रिकच्या या चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षकानं केलंय कमालीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि बसलाय 5वा धक्का पाठलाग करणाऱ्या कुडवली या टीमला. काय जबरदस्त गोलंदाजी. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024 मधली पहिली विकेट हॅट्रिक साधण्याचा मान जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाच्या पांडुरंगनं पटकवलाय. आता मात्र समीकरण पुन्हा बदललंय. 8 चेंडू आणि विजया करता 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा. यावेळेला ट्रॅकर बॉल होता, बॅटनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. तिथं मात्र चुकी आणि मैदानात चुकीला मिळणार नाही माफी. चौकार. बॅटर हरीशच्या बॅटमधून आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. की नंतर हॅट्रिकचा बॉल, तिथे मात्र चौकार. हॅट्रिकच्या नंतरचा हा चेंडू. संधी होती गोलंदाजानं पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याची, ती केली गेली होती, तिथे मात्र चौकार आला.
पाचव्या चेंडूवर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर असेल ती म्हणजेच 29 धावा. समीकरण बदलले 7 चेंडू आणि 15 धावा. या चौकारानं हरीच्या बॅटमधून आलेल्या फटक्यानं पुन्हा एकदा कुडवलीकरांच्या आशा आकांक्षा जागृत केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा सामना मैदानाच्या आत. या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना पाहायला मिळाला. साजई संघाचा कर्णधार आणि मडकेपाडा संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यावं. या षटकाचा पुढचा चेंडू इथे मात्र फुलनेंचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह. मात्र तिथं चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कदाचित हाही चौकार येऊ शकला असता. माफ करा, यापुढचा होणारा सामना असेल संदीप इलेव्हन डेहणोली विपक्ष या मॅच मधला विजयी संघ. 3 षटक इथे मात्र पूर्ण झाले. तर या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता आपण धावफलकावर धावा जर पाहिल्या तर कुडवली संघाच्या धावा आहेत धावफलकावर 31 धावा. समीकरण असेल 6 चेंडू आणि विजया करता 13 धावा आवश्यक. 6 चेंडू 13 धावांची गरज असेल ती म्हणजेच कुडवली संघाला. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत जे बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाकडनं झालंय. 44 धावांचं रक्षण करत असताना ज्या पद्धतीनं कुडवली संघाच्या समोर गोलंदाजीचं प्रदर्शन झालं, धावांचा ओघ जो होता त्याला मात्र आपल्या नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न करणारी गोलंदाजी सातत्यानं आपण झापवाडी संघाकडनं आपण वारंवार पाहिली गेली. आणि त्याच बळावर 6-13चं समीकरण आहे. परंतु ज्या पद्धतीनं फलंदाजी खऱ्या अर्थानं केली गेली ती म्हणजेच अनिलकडचे 2 चौकार असतील, त्यानंतर रोशनच्या माध्यमातून आलेले 2 चौकार असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर हरेशने एक चौकार खेळलाय. ह्या ज्या छोट्या छोट्या इनिंग ज्या राहिल्यात, या ज्या छोट्या छोट्या पारी राहिल्यात त्या मात्र कुडवली संघाला शेवटच्या षटकामध्ये देखील आपल्याला खऱ्या अर्थानं सामर्थ्यनिशी उभा करण्यासाठी सहाय्यकार ठरल्यात. 6 चेंडू 13 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बॉलर पाहायला मिळेल. छोट्या स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल अनिल. अगदी सलामीला आलेला अनिल यावेळेला शेवटपर्यंत तग धरून राहिलाय. 6-13चं समीकरण आहे. दबाव दोन्ही बाजूला आपल्याला झुकलेला पाहायला मिळतो. पहिल्या 2 चेंडूवर ज्याला आपल्या विजयाचा मार्ग सोपा सुलभ सुकर करता आला त्याला मात्र विजयावर प्रबळ दावा ठोकता येईल. फर्स्ट बॉल 6-13ची गरज. पहिला चेंडू स्लो वन होता संत गतीचा, परंतु अगदी फलंदाजाच्या डोळ्यासमोर खुणावणारा चेंडू. मॅडन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलला केली आहे सुरुवात. गोलंदाज छोट्याकडनं. नाव जरी छोट्या असलं तरी काम मोठं करावं लागणार आहे. संघाला विजयाची गरज आहे. 5 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकिंगला अनिल मागे गेले, जागा बनवली, लोअर फुल टॉस. ती संधी मात्र गमावली अनिलनं. निश्चित आणखी एक प्लस पॉइंट आहे या गोलंदाजाचा. छोट्याचा जर चेंडू आपण रिलीज होताना पाहिला त्यावर वेगावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर स्लो बॉलर आहे, मध्यम गतीचा गोलंदाज आहे आणि अशा वेळेला त्याला पिक करणं फार कठीण असेल. 4 चेंडू 12 धावांची गरज. समोर आहे हरीश ज्याने ठोकला होता मागच्या षटकात चौकार. फुल टॉस बॉल. हरीशच्या बॅटमधून डीप मिड विकेटला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र असेल तैनात आणि या क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल. संपलाय फलंदाज हरीशचा खेळ. जयवंत इंटर होताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 3 चेंडू विजया करता 12 धावांची गरज आहे. कमालीची दर्जेदार गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच गोलंदाज छोट्याकडनं शेवटचं षटक फार महत्वाचं. मी मगाशीच म्हटलं की पहिल्या 2 चेंडूवर ज्याला मात्र दबदबा निर्माण करता येईल, ज्याला आपला मार्ग सोपा करता येईल त्याला दावा ठोकता येईल. नवीन फलंदाज स्लो वन बॉल पिक केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक हजर असेल आणि याही वेळेला क्षेत्ररक्षकानं केली आहे कमाल. पकडलाय झेल आणि नव्यानं दाखल झालेल्या जयवंतला परतावं लागेल माघारी, कारण त्याचा संपलाय या डावातला खेळ.
षटकार खेळणं अनिवार्य असेल ते कुडवली संघाच्या या नवीन फलंदाजाला. फलंदाजाचं नाव आहे तेजस. खेळावं लागेल संघाच्या विजयासाठी. 2 चेंडू 12 धावांची गरज. छोट्यानं आतापर्यंत काम फते करणारी गोलंदाजी केल्या. या 2 षटकारांपैकीचा एक चेंडू इथं मात्र शिल्लक असताना 5व्या चेंडूवर गडी होईल बाद. आणि या वेळेला याच सामन्यामध्ये दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. मागच्या षटकात हॅट्रिक साधली पांडुरंगनं आणि षटक क्रमांक 4 मध्ये हॅट्रिक साधली आहे ती छोट्यानं. ती सुरुवातीची चांगली इनिंग खेळली होती आणि गोलंदाजी करताना एक धाव खर्च करत